देवळाली कॅम्प परिसरामध्ये दिव्यांग अंध भगिनीला मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी प्रहार दिव्यांग व प्रहार जनशक्ती संघटनेने देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन समोर ठिय्या देत आंदोलन केले। यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्ष अनिल भडंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष ललित पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र केळे, कार्याध्यक्ष बबलू मिर्झा, अजय शर्मा, भारती शर्मा, माथुरी नरोणा, रॉबिन नरोणा, चंदा पवार, कुसुम पेंढारकर, पवन शेजवळ, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, योगिता बैरागी, निलेश ठुबे, लक्ष्मण पवार, प्रमोद केदार, प्रणिता पाटील, अंकित भोळे व इतर दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होत्या। भाडेकरी म्हणून राहत असलेल्या भारती शर्मा यांच्यावर घरमालक गुप्ता यांनी अत्याचार केल्याची तक्रार दिव्यांग संघटनेच्या वतीने देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती। यावर कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले। याबाबत आमचे प्रतिनिधी भैयासाहेब कटारे यांनी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही याबाबत अधिक माहिती दिली। न्याय मिळालाच पाहिजे, आमच्या अंध भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे। प्रहार दिव्यांग संघटनेचा जय असो। अरे कोण मतदान देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण मतदान देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। आपला पिढो बच्चू काढो, आपला प्रहार दिव्यांग संघटनेचा जय असो, प्रहार दिव्यांग संघटनेचा जय असो। अपना पिढो बच्चू काढो, अपना पिढो बच्चू काढो, भारती शर्माला न्याय मिळालाच पाहिजे, आमच्या दिव्यांग भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे। सुनील गुप्ताला अटक झालीच पाहिजे, सुनील गुप्ताला अटक झालीच पाहिजे। दिव्यांग महिलेचा छळ करणाऱ्या सुनील गुप्ताला अटक झालीच पाहिजे। दिव्यांगांना न्याय मिळालाच पाहिजे। प्रहार जनशक्ती पक्षाचा जय असो, प्रहार दिव्यांग संघटनेचा जय असो। अपना अपना वीडो बच्चू काढो, प्रहार दिव्यांग संघटनेचा जय असो। नमस्कार। खरं तर तुम्ही आता बॅनरवर बघितलं असेल, ह्या भारती ताई आहे, भारती शर्मा। गेले 1 वर्ष झालं यांच्यावर अन्याय होतो। ह्या ब्लाइंड आहे आणि इथे देवळाली कॅम्प इथे गेले 70 वर्षापासून रहिवासी आहे, पण तिथल्या घर मालकाने जबरदस्ती यांच्या घरात घुसून यांना मारहाण करून हे सगळे चोरून नेले, म्हणजे मी तर म्हणतो डाका टाकला आणि ह्या दिव्यांग महिलेवर हात उचलला। असं असतानाही गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला। असं होऊ नये, जेव्हा CP साहेबांना भेटले तेव्हा गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र गुन्ह्यामध्ये काही बाबी राहून गेल्या, ज्याच्यामुळे जो समोरचा गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई झाली नाही। पण आम्ही त्या जेव्हा प्रहारच्या माध्यमातून जेव्हा आम्हाला कळालं, आज आम्ही इथे आंदोलन केलं। आंदोलन करण्याचं कारण असं होतं, खरं तर दिव्यांग महिला आहे आणि दिव्यांगावर जर अन्याय झाला तर 2016चा कायदा आहे, त्याच्यानुसार ॲट्रॉसिटी दाखल व्हायला पाहिजे। ती ॲट्रॉसिटी दाखल झालेली नाही। दरोडा होऊ नये, दरोडाची केस दाखल झालेली नाही, अपहार म्हणून केलेली आहे। त्याच्या विरोधात आमचे आंदोलन होतं। मात्र जेव्हा आंदोलन केलं, आम्ही ठिय्या आंदोलन केलं, तर PI साहेबांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला पत्र द्या, आम्ही रिऑर्डर करणार आणि परत केस ओपन करणार। त्याच्यामध्ये जो 2016चा दिव्यांग कायदा आहे त्याच्यानुसार त्याच्यावर तो कायदा लागू करणार, दरोड्याचा कलम टाकणार। आता जेव्हा त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिलं त्याच्यावर आम्ही आश्वासित झालो आणि आम्ही गेले 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही पत्र दिल्यानंतर जर हे कलम त्यात ॲड केले नाही तर CP साहेबांच्या ऑफिसवर आंदोलन करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रहार अपंग क्रांती संघटनेचा जय असो, प्रहार जनशक्ती पक्षाचा जय असो। अपना वीडो बच्चू काढो, अपना वीडो बच्चू काढो, दिव्यांग महिलेला। अजय शर्मा आणि भारती शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून जून 2024 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये सध्या ते प्रकरण मान्य न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे। सदर प्रकरणे घरमालक आणि भाडेकरू अशा स्वरूपाचं असून ते दिवाणी स्वरूपाचं आहे। स्टार 24 फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे सह भास्कर साळवे, देवळाली कॅम्प।